नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे। आजचा विषय सगळ्यांचा आवडीचा, लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट कसं करायचं। सोपे आहे, थोडंसं सेन्सिबली वागलं की कळतं कसं अट्रॅक्ट करायचं ते। सेंटर ऑफ अट्रॅक्शन कोणाला राहायला नाही आवडत। काही पॉइंट्स आहेत जे लक्षात ठेवणे गरजेचे आहेत। सुरुवातीला आपण हे पाहूया की काय नाही करायचे। बऱ्याच वेळा आपल्या वागण्याने लोक आपल्यापासून लांब जातात, तर काय नाही करायचे ते आधी पाहूयात। नंबर 1, खूप स्वतःचे स्वतः कौतुक करू नका। म्हणजे आपण काय नाही ते आपण आहे असं दाखवण्याच्या नादात आपण स्वतःबद्दल जास्तच सांगतो। एक्झॅजरेट अबाउट युअरसेल्फ असे म्हणतो। असे केल्याने लोक तुमच्यापासून लांब पळतात, हे टाळले पाहिजे। एम्प्टी वेसल्स मेक मोर नॉईज। नंबर 2, खूप बडबडू नका, समोरच्याचे पण ऐकले पाहिजे। तुम्ही एकटेच बडबडत बसलात तर समोरचा बोर होईल, तुम्हाला सुद्धा ते आवडत नाही, बरोबर आहे की नाही। समोरचा खूप बडबड करतोय, तुम्हाला आवडत नाही म्हणजे ते कोणालाच आवडत नाही, बरोबर ना। नंबर 3, कोणाच्याही मागे त्याची निंदा करू नका। यामुळे लोकांना तुमचे कॅरेक्टर कळते, काय आहे ते। जो माणूस तुमच्या समोर दुसऱ्याची निंदा करतो, तो माणूस तुमची पाठ वळल्यावर तुमची निंदा करतो। अशा माणसांना अट्रॅक्शन तर दूर, कोणी रिस्पेक्ट पण देत नाही। सारखं स्वतःबद्दल रडगाणं सांगणं, माझं असं झालं, माझं तसं झालं, सुरुवातीला लोक ऐकतात, नंतर तुम्ही सारखं तेच बोलायला लागले तर लोक तुमच्यापासून लांब पळतात। तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही अशा माणसांच्या संपर्कात असताल तर जो सारखा रडगाणं गातो, तुम्ही सुद्धा लांब पळाल अशा माणसांपासून। तेव्हा निगेटिव्ह कमीत कमी बोला। चला आता हे पाहूयात की लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काय केले पाहिजे। नंबर 1, तुम्ही तुमचं इंटेलिजन्स लेवल वाढवा। जेव्हा लोकांच्या लक्षात येईल की तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, विजडम आहे, नॉलेज असल्यामुळे एक समजूतदारपणा येतो, त्यामुळे तुम्हाला चांगले वाईट चांगलेच कळते, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात। त्यासाठी तुम्हाला तुमची लर्निंग कॅपॅसिटी वाढवावी लागेल। शिकत राहा, जगात लोकात फिरून, पुस्तकांच्या माध्यमातून। जेवढी तुम्ही तुमची इंटेलिजन्स लेवल वाढवाल तेवढे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। नंबर 2, बॉडी लँग्वेज। तुम्ही एखादा शब्दही बोलण्यापूर्वी तुमची बॉडी लँग्वेज खूप काही बोलून जाते। हसणे, होकारार्थी मान डोलवणे, नीट लक्ष देऊन ऐकणे किंवा जेन्युइनली समोरच्याच्या बोलण्यात इंटरेस्ट दाखवणे यासारखे ओपन जेस्चर्स, एखाद्याकडे अप्रोच करणे, दुसऱ्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज मिररिंग केल्याने देखील अट्रॅक्शन वाढू शकते। पण या गोष्टी करताना आपण त्या किती सेन्सिबली करतो हे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर याचे उलटे परिणाम पण होऊ शकतात। म्हणजे कुठे हसायचे, अप्रोच कुठे व्हायचे ते कळले पाहिजे। सो बी सेन्सिबल व्हाईल युजिंग दिस पॉइंट्स। नंबर 3, आपण कॉन्व्हर्सेशन बद्दल बोलूया। तुम्ही पार्टीमध्ये असाल किंवा नेटवर्किंग इव्हेंट मध्ये असाल, एक चांगला कन्व्हर्सेशनलिस्ट असल्याने खूप फरक पडू शकतो। लक्ष देऊन ऐका, प्रश्न विचारा आणि दुसऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे यात खरी रुची दाखवा। त्याचं नीट ऐका। लक्षात ठेवा, हे केवळ कन्व्हर्सेशन बद्दल नाही, तर हे खरोखरच इतरांशी कनेक्ट होण्याबद्दल आहे। पण परत एकदा सांगेल, कन्व्हर्सेशन करताना बी सेन्सिबल। कुठे काय बोलायचे, किती बोलायचे हे कळले पाहिजे, नाहीतर याचे उलटे परिणाम म्हणजे लोक अट्रॅक्ट होण्याऐवजी लांब पळून जातील। नंबर 4, लोकांना आकर्षित करण्याचा आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे प्रामाणिकपणा, ऑथेंटिसिटी। तुम्ही काय आहात, कसे आहात हे लोकांना कळू द्या। जे आहे ते जगासमोर मांडा। जेव्हा तुम्ही जे करता त्याबद्दल तुम्ही पॅशनेट असता, तेव्हा तो उत्साह कंटेजियस असतो। जे ऑथेंटिक आणि जेन्युइन आहेत त्यांच्याकडे लोक नॅचरली अट्रॅक्ट होतात। तर मित्रांनो, लोक तुमच्याकडे कसे अट्रॅक्ट होतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।